बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे। सत्ता संघर्षाच्या संदर्भातली बातमी आहे। विधान भवनामध्ये शिवसेना आमदारांच्या अपात्र प्रकरणावर सुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाकरे गटानं 24 याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केली। त्याला शिवसेनेच्या वकिलांनी जोरदार विरोध केला। प्रत्येक याचिकेची कारणं वेगळी आहेत, त्यामुळे या प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी शिवसेनेच्या वकिलांची मागणी आहे। तर प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल असं मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, आतापर्यंतच्या सुनावणीत नेमकं काय काय झालेलं आहे? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाकडनं या सुनावणीला सचिव आणि खासदार अनिल देसाई, त्याचबरोबर आमदार अनिल परब यांच्यासोबत अनेक वकील जे त्यांच्या गटाचे ते उपस्थित होते। तर शिंदे गटाकडनं त्यांचे वकील जे आहेत ते उपस्थित, काही पदाधिकारी देखील यावेळेला उपस्थित असल्याची माहिती मिळते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सुनावणी संदर्भातली लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करावी आणि त्याचबरोबर ज्या 34 याचिका दाखल करण्यात आलेल्या त्यांची देखील सुनावणी एकत्रित सुरू करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। त्या मागणीला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केलेला आहे आणि सुनावणी जी आहे ती समोरासमोर घेण्यात यावी। सर्व बाबींचा एकदम बारकाईने विचार करण्यात यावा। ज्या काही याचिकांसाठी जे काही एकूण पत्रकं दाखल करण्यात आलेली आहे, शिंदे गटाकडून जवळपास 6000 पाणीपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे। तर ठाकरे गटाकडून 500 पाणीपत्र जे आहे ते दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे सर्वांचा एक अभ्यासपूर्ण एक निष्कर्ष जो आहे तो काढण्यात यावा अशी मागणी जी आहे ती केली जात आहे। दोन्ही गटांची युक्तिवाद जे आहे ते आता सुरू आहेत। जवळपास आता 2 तास होत आलेली आहेत आणि 2 तासानंतरही सुनावणी जी आहे ती सुरूच असल्याची माहिती मिळते आहे। प्रथम दोन्ही वकिलांची जी बाजू आहे ती मांडण्यास त्यांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर त्यांच्या जे काय म्हणणं आहे त्याला प्रतिउत्तर जे आहे किंवा प्रतिवाद जो आहे तो करण्यात येणार आहे। दोघांचाही प्रतिवाद संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते कदाचित त्यांच्या वकिलांशी चर्चा करतील आणि अंतिम निर्णय जे आहे ते विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत। त्यामुळे आता दोन्ही गटांचा युक्तिवाद आणि प्रतिवाद कधी संपतोय हे पाहावं लागणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार 2 तासानंतर हे दोन्ही गटाचे वकील जे आहेत ते युक्तिवादामध्येच व्यस्त असल्याची सध्या तरी माहिती मिळते आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सुनावणीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। विधान भवनात शिवसेना आमदार अपात्रतेच्या बाबत सुनावणी सुरू झाली आहे। यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास असून निकाल शिवसेनेच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केलाय। आमदार अपात्र सुनावणी सुरू झालेली आहे। आमदार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अपात्र होणार नाहीत। जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती, आमचा न्यायदेवतावर विश्वास आहे। हा निकाल हा आमच्यासारखा लागल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला ठाम विश्वास आहे। शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पवार आणि ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय। नरेश म्हस्केंनी एकाच दगडात 3 पक्षी मारलेत। संजय राऊत उंटावरचे शहाणे आहेत अशा शब्दात त्यांनी राऊतांचा समाचार घेतलाय। तर खंजीर पवारांच्या कायम खिशात असतो असंही ते म्हणाले। ज्यांच्या पाठीत खुपसलाय ते उठाबशा काढतात असंही ते म्हणाले। नरेश म्हस्केंनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीकास्त्र डागलंय। ते काय आपल्या ट्विटमध्ये म्हणतात आपण जाणून घेतोय। अरे लवकर काढा कोणीतरी यांच्यावरतीच पिक्चर। खोटारडा नंबर 1, घरघुशा नंबर 1, त्यातल्या गाडीचा पंक्चर। खंजीर कुणाला सांगता तुम्ही? पवारांच्या तर खिशातच आहे। ज्यांच्या पाठीत खुपसलाय ते उठाबशा काढतायत आणि हे उंटावरचे शहाणे दुसऱ्याचे बाभाडी काढतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला। मात्र याचं खरं कारण आता समोर आलंय। ही लोक भाजपसोबत जाणार होती म्हणून शरद पवार यांनी नाराज होऊन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळेंनी केलाय। यावर पवारांनीही भाष्य केलंय। दरम्यान छगन भुजबळांच्या दाव्याविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळांचाच होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही, कारण भाजपसोबत जाणं हे आम्हाला मंजूर नव्हतं असंही पवारांनी स्पष्ट केलंय।
यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सांगितलं त्यांनी. काय चर्चा झाली होती ते जाताना त्या दिवशी? नाही, खोटं बोललं म्हणजे ते तुम्ही जो कुठं हात तिथं मी आहे हे सांगून तिकडे गेले आणि त्यांनी कबूल केलं की मी खोटं बोललो. ठीक आहे, तर सुप्रियाताईंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळ यांचा होता, परंतु पुढच्या गोष्टी मान्य होत्या, ते माईकमुळे आलं नाही. ते सविस्तर सांगा सर, काय नाही, असं आहे की त्याला महत्त्व देऊच नका तुम्ही, त्याला महत्त्व देऊ नका. कारण याने काही सांगितलं तर सुप्रियाताईंनी अध्यक्ष व्हायचा प्रस्ताव काही लोकांनी सुचवला, पण हा प्रस्ताव आमचा नव्हता, स्वतः सुप्रियाताईंचा नव्हता, त्यांचा आग्रही नव्हता. आमची भूमिका तीच आहे. आम्ही आत्ता जी भूमिका जी भूमिका निवडणूक आयोगाच्या समोर आहे तिथं आम्ही हेच मानतोय आणि त्याच्या संबंधीची अंतिम तारीख 9 नोव्हेंबरला आहे. मग त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो आहे त्याची म्हणणं मांडायची आम्हाला संधी मिळेल. अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत हे काही आता लपून राहिलेलं नाहीये. त्यांना पूरक अशी भूमिका ही युती सरकारमधील अनेक नेते वारंवार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाष्य करताना एक प्रकारे अजित पवार यांची खिल्ली उडवली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न राहणार असंही त्यांनी म्हटलंय. सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर माझा हक्क जास्त आहे त्यांच्यावर. ठीक आहे, असं आहे की हे स्वप्न आहे, हे काही घडणारी गोष्ट नाही. शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, पण काही नेते भाजपसोबत जाणार असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी नाराज होऊन राजीनामा दिला, असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळेंनी केला. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसंच सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता असं देखील सांगितलं. तसंच मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसह जाण्याचा झाला असता असा खुलासाही केला. पवार साहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची आणि म्हणून ते त्यांच्या भाषणात आलेलं आहे भुजबळ साहेबांच्या, की ते सातत्याने म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्यावर येणार नाही. हे भुजबळ साहेब स्वतः काल बोललेले. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आमची जी वैचारिक बैठक आहे ती चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवार साहेबांची, ती आमची आयडिओलॉजी आहे. त्याच्यात ते बसणारं नव्हतं, ते मला अस्वस्थ करणार होतं. आणि त्यानंतर मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता. तो मला करणं अशक्य होतं. पहाटेचा शपथविधी आणि 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतली गेल्याचं भुजबळांनी स्पष्ट केल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी या दोन्ही गोष्टी आदरणीय पवार साहेबांना न सांगता केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळा ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये चर्चा होते. आज या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, जे श्री छगन भुजबळांनीच सांगितलेलं आहे की या दोन्ही गोष्टी पवार साहेबांना माहिती नव्हत्या आणि त्यांना अंधारात, ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही हे दोन्हीही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतलेले, असं काल त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. काय तुम्ही ह्यांच्यावरती विश्वास ठेवता? ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत, बरं का? तुम्ही ह्यांच्यावरती कशाला विश्वास ठेवताय? शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या पाठीत ज्याने खंजीर बसला आणि पळून गेले भाजपच्या तंबूत आणि गोटात, हे सगळे डरपोक नंबर 1. भविष्यात कोणीतरी सिनेमा काढला पाहिजे, डरपोक नंबर 1. या डरपोक नंबर 1 मधले हे सगळे विलन आहेत. छगन भुजबळांनी गौप्यस्फोट केला होता की भाजपचं राष्ट्रवादीचं अध्यक्ष करून सुप्रिया सुळेसोबत भाजपमध्ये जाणार होते, मग त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. छगन भुजबळ ते कोणाच्या पक्षाबद्दलची चर्चा आम्हाला करायची नाही, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात काय चाललेलं तो त्यांचा प्रश्न.
फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळतात तेव्हा नागपुरामधील गुन्हेगारीचा आलेख वाढतो असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात त्यांनी ही टीका केली। फडणवीसांच्या कार्यशैलीवर सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केले होते, त्याला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले। कोटी वसुली करणारा गृहमंत्री हा तुमच्याच पक्षाचा होता। एका उद्योगपतीच्या समोर बॉम्ब ठेवायला लावणाऱ्या पोलिसाला मदत करणारा गृहमंत्री देखील तुमचाच होता। डान्स बार मधून पैसे घेणारा गृहमंत्री देखील तुमचाच होता। आणि त्यानंतर देखील जो गुन्हेगारांच्या मुष्टी आवळतोय, गुन्हेगारीला पार हद्दपार करतोय, त्या गृहमंत्री देवेंद्रजींवरती आपण टीका करताय। मला वाटतं की राजकारणाची पातळी सोडण्याचं काम आहे। आपल्या मागे ज्या साहेबांचं नाव आहे, आपल्याकडून तरी अपेक्षा नाही माझी। राज्याच्या मोठ्या ताई सुप्रियाताई, 100 कोटी वसुली करून देणाराच गृहमंत्री तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? आणि त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही। मोठ्या ताई, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे, मग ते एकरी वांग्यामध्ये असू दे किंवा वसूल करून देणारा गृहमंत्री। उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री हवाय। तुमची चॉईसच वेगळी आहे मोठ्या ताई, त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? सरकार आरक्षणावरून दुटप्पी भूमिका घेत असून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ओबीसी मधून आरक्षण देण्याचा अधिकार शासनाला आहे, तर शासन न्यायालयात कशासाठी गेलं असा सवाल मराठा क्रांती मोर्चाने विचारलाय। मनोज जरांगे पाटील यांना आमचा विरोध नाही, मात्र कुणबी आरक्षण मिळणं अशक्य आहे। सरसकट कुणबी आरक्षण मिळालं तर आम्ही स्वागत करू, मात्र ते शक्य नाही। त्यामुळे सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळेंनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलचा मुद्दा हाती घेतला आणि त्यानंतर आक्रमक भूमिका घेतली। अखेर आता या संदर्भातली महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडते आणि त्याच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे टोलच्या संदर्भातली, आणि राज ठाकरे आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। या बैठकीतून काय नेमका तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी टोलच्या प्रश्नावरून अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या संदर्भात केलेलं वक्तव्य, त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेला इशारा, त्याचे उमटलेले पडसाद, या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या सोबत राज ठाकरेंची ही महत्त्वाची बैठक होतीये। त्यामुळे टोलच्या प्रश्नी आज होणाऱ्या या बैठकीतून राज्यातल्या जनतेला काही दिलासा मिळतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण टोलच्या संदर्भातली जी मनसेची भूमिका आजवर राहिलेली आहे, वेळोवेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं सुद्धा केलेली आहे। टोल नाका फोडणं, टोल नाका जाळणं, मारहाण करणं, अशा सगळ्या खळखट्याक आंदोलनं ही राज ठाकरे यांच्या मनसेकडून आतापर्यंत करण्यात आलेली होती। अनेक टोल नाके त्यांच्या आंदोलनाच्या नंतर बंद सुद्धा झालेली आहेत आणि काही ठिकाणी आजही टोल वसुली सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा मनसेनं टोलचा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निवेदन देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। पुढच्या काही वेळात राज्यातल्या काही मंत्र्यांच्या सोबत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आणि त्यांचं शिष्टमंडळ हे टोलच्या प्रश्नावरती सह्याद्री अतिथीगृहावरती चर्चा करणार आहे। या बैठकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला टोलमधून काही दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण मनसेनं टोलच्या प्रश्नी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। आपली प्रतिनिधी रुचा खानोलकर आता आपल्या सोबत आहे। रुचा, या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे, कोण कोण या बैठकीला उपस्थित असणार आहे? खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या टोल नाक्यावर मनसेनं आंदोलन घेतलं होतं
आणि त्याचबद्दल आज राज ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता नुकतेच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत. राज ठाकरे पोहोचण्या अगोदर मनसेचे काही पदाधिकारी इथे पोहोचले आणि मुख्यमंत्री सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि गेल्या काही दिवसांपासून मुलुंड ठाणे टोल नाक्याचे जे दर वाढवण्यात आले होते त्या विरोधात मनसेने आक्रमक माफ करा, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आत्ताची या घडीची महत्त्वाची ही बातमी आहे की सह्याद्री अतिथीगृहावर राज ठाकरे हे पोहोचलेले आहे. टोलच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. त्यांना आपलं निवेदनसुद्धा देणार आहेत. काही मागण्या ते या निवेदनाच्या माध्यमातून मांडणार आहेत. तेव्हा या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं, कसा प्रतिसाद देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये राज्यातला टोलचा प्रश्न हा मनसेनं आक्रमकपणे मांडलेला आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.